निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. आई हा, श्री स्वामी समर्थ बोला. आई मला एक बोलायचं आहे तुझ्याशी महत्वाचं. आज म्हणजे एवढं आज जे जगले दादांच्या आणि स्वामींच्या कृपेमुळे जगलोय आज बघ. अरे आज बापरे. संकट हो, तर आज लय खूप मोठं माझ्या संकट होतं आज. अरे बापरे, सांगण्याचं काय म्हणजे झालं? हो आई, माझं अंग थरथर आलंय माझ्या. कारण अरे कसं बापरे. आज सकाळी मी नामस्मरण करतो ना शाळेच्या हायस्कूलच्या पट्ट्यावर, तिथं पाऊस पडल्यामुळे मी आज नामस्मरण करू शकलो नाही. हा पण हा तिथे हा एक शेजारी एक दररोज उठतो नामस्मरण, ब्रह्ममुहूर्तावर नामस्मरण. हा फक्त हा. नामस्मरण ताकद म्हणजे दादा एकदा बोलले नामस्मरण खूप मोठी ताकद आहे हो त्यांचं. हो म्हणजे आज कामामुळे मला भेटलंय, पण ते लावच खूप असते. पण म्हणतो मी नामस्मरण करतो, एखादा चार्ट असते ना आपलं. हो 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 हो. मला प्रत्यक्षात आई स्वामी पण 2 वेळा भेटलेत प्रत्यक्षात. असं मला प्रत्यक्षात दृष्टांगण झाला स्वामींचा असं नामस्मरण बापरे. करत असताना. हा 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 आणि आई आज काय झालं, त्या शाळेच्या पट्टांगणावर आज नामस्मरण असताना तिथं पाऊस पडल्यामुळे मी एका मराठी शाळेत कन्या शाळेत आसरा घेतला तिथं बसायचा. हा 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 हा. आणि बसाय घेत असताना अचानक डोळं झाकतोय तेव्हा माझ्या समोर एखादी वाईट शक्ती मला खेचून घेण्याचा प्रयत्न करायला. अय्या. हो, वाईट शक्ती घेतल्यानंतर खेचून घेण्याचा प्रयत्न. आता काय करावं हा प्रश्न. परत डोळं झाकलं तर माझ्या पुढे काळी कृती दिसायला लागली, एवढी अय्या. मोठी अशी ती. हो, आणि ती मला खेचायला लागली आणि ती मला बोलवायला लागल्या. मी अरे बाप. प्रदीपदादांना आज प्रार्थना केली आणि स्वामींना एक प्रार्थना केली. स्वामी समर्थान प्रदीपदादा, आज काही माझ्या बाबतीत होते, आज नामाचं माझ्याकडे होते का नाही मला तुम्ही सांगा म्हणतो. आज अय्या. असं का होत आहे दादा, हम्म. तुम्ही मला सांगा. आज तुम्ही तर शब्द दिला होता नामस्मरण खूप मोठी ताकद आहे, हा आणि आज माझ्याकडे असं का व्हायला लागले दादा, तुम्हीच मला आज वाचवा. काय आहे हम्म. ते मला वाचवा म्हणतो. मला हम्म. काही माहित नाही म्हणतो. मला हम्म. काय आज मला माहित नाही, पण आज माझ्याकडे नामस्मरण झालं तर ठीक आहे तुमच्याकडं. आज हम्म. तुम्ही बघा काय. कारण स्वामींना प्रार्थना केली, तेवढ्यात 61 वर्षाचे आजोबा माझ्या समोर आलेत. अरे तिथं वा. बसत असताना हो आलेत आणि मला म्हणलेत, मला हात धरला आणि इथनं बाळ चल बाहेर. मी त्यांना प्रश्न केला, तुम्ही हम्म. आहे कोण, हम्म. कशासाठी आलाय. हा. मग आई द्यायकडे डोळे उघडताना समोर माझ्या कार्यकृती होती त्या आजोबाच्या पाठीमागं. अरे बापरे. हो, आणि मला तिने हात धरला, म्हणलं बा इथं नामस्मरण करू नकोस, तू जा इथून घरी मला म्हणलंय. पण अरे. आहे कोण, तुम्ही कोण आणि त्यासाठी मला सांगायला आलाय, का हो. सांगायला आलाय, कारण तर सांगा ना. हा. ठीक आहे तो म्हणलेत आई, मला अक्षरशः मला अंगावर काटा मारलाय बघा, तसा आहे माझा अरे अंग थरथर बापरे. आले. हा. हो, आणि मला तिने तिथून बाहेर काढलेत आणि मला एवढेच म्हणलेत, भिऊ नकोस, तुझ्या पाठीशी आहेत, तू नामस्मरण करत राहा. आणि क्षणात ऐकणे माझ्यासमोर गुप्तच झाली माझ्या पुढे आज. अरे बापरे. होय, कमाल कमाल आहे. आणि अक्षरशः आज गुप्त झाले. मला काही वेगळंच वाटायला. मागाशी मी जाऊन आलो, मी हा. विचार पुसले शाळेमध्ये, तर मला सांगितलं की एक बालतीन मिली आहे तिथं, तू जाऊ नकोस तिथं सांगितलं मला. अरे 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 अरे. तिथं रडू बसू नका नकोस तू, रडू नका. बसू नकोस सांगितलं मला. आणि एवढं सांगितलं तू जाऊ नकोस तिथे, कधी बसू नकोस. आणि मला एवढं सांगितलं स्वामी भिऊ नको, तुझ्या पाठीशी आहे मी सांगितलं. बापरे, किती आज कमाल. दादानं खरंच मी अभिनंदन, दादा खरंच मला दादानं भेटायचं एकदा, मला बोलायचंय त्यांच्याशी. बरोबर. आज होईल होईल दादांचं होईल. नाव घेतलं आणि स्वामीचं नाव घेतलं, मला आज त्यांच्यावर वाचलोय. फक्त खरं. दादांचं आणि स्वामीचं नाव घेतलं तेवढेच आजोबा माझ्याविषयी आलेत. मला वाटतं मी त्यांना विचारलं, तुमचं नाव काय, तुम्ही का मला सांगत आहे घरी जायला. तिने अय्या. मला हातात धरला आणि बाहेर काढलं, आणि भिऊ नकोस, तुझ्या पाठीच्या नामस्मरण करत राहा असं एवढ्या क्षणात माझ्यापासून गायब झालेत. बापरे. मला धक्का बसला अचानकपणे माझ्या पुढे. तर मला काय समजत नव्हतं. मी आज एकदम आंघोळ पण केलं, शांत एकांत बसलो असं एकदम. नाही अंग लागले ग. तापायला, मला ताप भरायला लागला असं. आता नका घाबरू, आता स्वामी आहेत ना. आहेत, हे. पण आहे असं का मला सकाळी भीतीच वाटायली. मला एक बोलण्या म्हणून काय नाही बोलायचं. आज माझं स्वामीसेवक कोण नाहीत, पण मला बोलायला प्रश्न उत्तर करायला कोण, माझा समाजाचा सोडायला कोण नाहीत, असं की बाबा ती स्वामीच होते म्हणून. स्वामी असं सगळं स्वामीच आहे. स्वामीच होते. अजून आज कोण खरंच. असणार सांगा दादा. हो बरोबर आहे की, पण मला मग भीती वाटते अजून. मला अंग लागले तापायला आणि ताप भरायला हळू थोडं थोडं. मला नाही, आता नाही, घरातलं भिऊ बिलकुल नकोस. घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. स्वामी आहेत पाठीशी. हा. आणि मला सकाळी सांगितले की, मला तिथे एक व्यक्तीने सांगितले की ती बाई होती, बालतीनं आत्महत्या केल्या, ती कुणालाही लागते म्हणजे शरीर सुटत नाही, ती घेऊनच जाते म्हणजे. मला अक्षरशः थरथर आलं माझं सकाळी अंग, माझं ताप भरायला मला की मी गेलो कशासाठी गेलो. नाही गेलो असतो बरं वाटलं. जिथं पाऊस हो. हो, आणि तिथं ज्या ठिकाणी बसायचं त्या ठिकाणी पाऊस पडला होता. आज वलाट सगळे झाले होते, बसायला पण ते एकांतात नाही तिथं. म्हणून मी आज शाळेत बसायचा आसरा घेतला आज. अरे तर हा अरे. प्रकार घडला आज सकाळी, हा प्रकार घडला. मग तुम्हाला म्हणतो आईनं फोन करूया एकदा म्हणतो, ताईनं बरोबर. एकदा त्यांना समजून सांगा म्हणतो, दुसरं काही नाही नाही. नाही, आज स्वामी आहेत पाठीशी. स्वामींनी काढलं ना लगेच बाहेर.
होय काढलं, पण ते आजोबा काहीच बोलले नाही. म्हणलं भिऊ नको, तुझ्या पाठीशी आहे म्हणलं, नामस्मरण करीत राहा म्हणले, सांगितलं मला. तुझं अरे काय वा. तू घाबरू नको, भिऊ नको, तुझ्या पाठीशी एवढं सांगितलं. नामस्मरण करत राहा बाळा म्हणून सांगितलं. आणि मग क्षणात माझ्यासमोर हात धरलेला ते क्षणात ऐकणे, त्यांचा हात एवढा गरम होता ना, की एवढा फेक होता ना. मी पाठीमाग काळी कुर्ती बघतोय, ती बघते तिथंच थांबलेली आहे. पण मला इथून बाहेर त्यांनी शाळेतनं त्या बाहेर काढलं आणि मला म्हणते भिऊ नको, तुझ्या पाठीशी आहे बाळा, नामस्मरण करत राहा. आणि माझ्या क्षणात हात सोडले आणि माझ्या गुप्त झालेत माझ्या हातातून. अरे वा. बघा, बिलकुल घाबरायचं नाही आता. नाही तर पण ताप आलाय थोडं थोडं मला जरा नाही आता. नाही नाही नाही, बिलकुल घाबरू नका. रक्षा लावून घ्या. घेतो हा, घेतो. तारक श्री मंत्राचे. स्वामी वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.